नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत आलेपाक गोळी. ही आलेपाक गोळी आपल्याला सर्दी, खोकला यासाठी फार आवश्यक असते. आणि ज्यावेळेस तुम्ही दवाखान्यात जाऊन औषध गोळ्या घेऊन थकलात पण तरीही तुम्हाला फरक नसेल तर तुम्ही ही आलेपाक गोळी एकदा बनवून पहा. या गोळीने सर्दी आणि खोकल्यावर की पटकन फरक पडतो की दुसऱ्या औषधाची गरजच पडत नाही. मग चला तर आपण ही गोळी कशी बनवली आहे ती पाहूया आणि त्यासाठी काय काय वापरलं आहे तेही पाहूया. अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे. त्यासाठी आपण घेतलं आहे भरपूर फ्रेश असं ताजं आलं. आता हे आलं आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याची सर्व माती काढून घ्यायची आहे आणि आपल्याला हे त्याचे वरचे साल काढून घ्यायचे आहेत. आणि त्यासाठी आणखी काय घ्यायचं आहे, त्यासाठी आपण घेतलं आहे थोडं जायफळ, 7 ते 8 मिरे घ्यायचे, 6-7 लवंगा घ्यायच्यात आणि काळे मीठ घ्यायचे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे गूळ. आता आपण आल्याची बारीक असे गोल असे काप करून घेतलेत. आता हे वाटीभर आपलं आलं झालेलं आहे तयार. त्यानंतर लवंग, मिरे, त्यानंतर जायफळ आपण हे बारीक करून घेतलं आहे आणि काळे मीठही आपण बारीक करून घेतले. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व आलं आता आपण घालून घ्यायचे. त्यामध्ये आपण हे काळे मीठ पण घालून घेणार आहोत. त्यानंतर लवंग, मिरे, जायफळ हे घातलेलं बारीक केलेलं तेही आपण यामध्ये घालून घेऊया. आता हे मिक्सरमध्ये आपण एकदम बारीक करून घेऊया. याची आपण बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. यामध्ये पाणी न घालता आपण हे वाटून घेतलं आहे. आता गॅसवर आपण एक कढई गरम करण्यासाठी ठेवूया. त्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप घालून घेऊया. तूप गरम झाले की त्यामध्ये आपण मिक्सरमधून बारीक पेस्ट केलेली ही आपली पेस्ट एवढी वाटीभर तयार झालेली आहे. या पेस्टला आता आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे. यातलं सर्व पाणी हे आपल्याला सुकू द्यायचं आहे, म्हणजे या अद्रकचाही आता वास येणार नाही आणि कच्चेपणाही याचा दूर होईल. तुम्ही पाहू शकता आपली पेस्ट ही पूर्णपणे कोरडी झालेली आहे. आता यामध्ये आपण घालून घेऊया गूळ. गूळ हा आपल्याला 2 वाटे घालून घ्यायचा आहे, म्हणजे तिखटपणा आपल्याला जास्त जाणवणार नाही. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या गुळाला पाणी सुटेल. गॅसची फ्लेम ही आपल्याला बारीकच ठेवायची आहे, जास्तही मोठी ठेवायची नाही, तर हे जळू शकतं. तुम्ही पाहू शकता आता आपला गुळ हा किती पटकन विरघळायला सुरुवात झाली. तोपर्यंत आपण एका भांड्याला थोडंसं तेल लावून किंवा तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपली पूर्णतः गुळ हा त्यामध्ये वितळलेला आहे. याला एकसारखं असं परतवत राहायचं आहे. याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे. तरी पण मधून अजून आपला हे घट्टच आहे मिश्रण. तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण हे भरपूर प्रमाणात घट्ट झालेलं आहे. याला आणखी थोडंसं आपण परतून घेऊया. आता अशा प्रकारे आपलं हे मिश्रण घट्ट झाले. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि ज्या भांड्याला आपण तूप लावून घेतलं होतं त्या भांड्यामध्ये आपण हे पसरून घेऊया आणि एका चमच्याला तूप लावून मग ते चमचेच्या साहाय्याने आपण पसरून घेऊ. आणि याला थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊया. 1 ते 2 तासानंतर हे थंड झालं की ते पाहायचं बऱ्यापैकी थंड झालं आहे का. आपली सुरी ही घालून पाहायची आहे. आता त्यानंतर आपण याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊया. गोळे अगदी एकदम छोटे छोटे बनवायचे आहे, म्हणजे आपल्याला एक गोळा घेतला की तेवढाच तोंडात बसेल एवढा पुरेसा आहे.
आता अशा प्रकारे आपण सर्व गोळे बनवून घेतलेत. त्यानंतर त्यावरून आपण घालून घेऊया थोडीशी पिठी साखर व हे व्यवस्थित त्या पिठी साखर मिक्स करून घेऊया, गोळ्यांना लावून घेऊया. आपल्या आलेपाक गोळ्या आता तयार आहेत. सर्दी व खोकल्यावर अतिशय गुणकारी आहे. बनवायलाही सोपी आणि 2 ते 3 दिवसात याने आपली सर्दी व खोकला बरा होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.